सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला. एकनाथ शिंदेंना पुन्हा सगळ्यात मोठा धक्का. अखेर एका दणक्यात केंद्रातलं राजकारण अखेर फिरलं. मित्रांनो, बातमी सविस्तरपणे आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली आजची सकाळची सगळ्यात मोठी घडामोड. शिंदे सेनेला नवीन चपराक तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं हे सगळ्यात मोठं यश. उद्धव ठाकरेंचा सुप्रीम कोर्टामधील हुकमी एक्का म्हणून कपिल सिब्बल यांच्याकडे संपूर्ण भारत देश आज दिवसभरामध्ये पाहत होता. ज्या कपिल सिब्बलांनी ठाकरेंची केस हातामध्ये घेतली त्याच दिवसांपासून उद्धव ठाकरे जिंकणार अशा प्रकारची सध्या देशभर चर्चा होती. कपिल सिब्बल सहजासहजी आपली केस हरत नाहीत. प्रत्येक वेळी केस जिंकणारा आणि हातात जिंकणारीच केस घेणारा वकील म्हणून प्रसिद्ध वकील असणारे कपिल सिब्बल यांचं नाव सध्या देशाच्या जनमानसामध्ये प्रसिद्ध होते. आणि उद्धव ठाकरेंनी असे आज कपिल सिब्बल यांना हेरलं आणि शिंदे गटाचं पानिपत करण्यास उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली. मित्रांनो, सध्याच्या या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी आनंददायी ठरणार आहेत, तर एकनाथ शिंदेंसाठी पुरतं राजकारण बाजूला सरताना दिसतंय. मित्रांनो, आज दिवसभरामध्ये काय घडलं? एकनाथ शिंदेंच्या हातातून शिवसेना धनुष्यबाण चिन्ह थेट उद्धव ठाकरेंच्या हातात. तर शिंदे सेनेवरती नेमकी बंदी कधी, किती वर्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता पुढील नेमकं काय होणार, शिंदे सेनेचं काय होणार, पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण हा सविस्तरपणे लेख बघूया. मित्रांनो, शिवसेनेतील फूट, पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील विविध कायदेशीर व राजकीय घडामोडींवरती सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात. मात्र असा निकाल लागला म्हणजे लगेचच सरकार कोसळेल किंवा एकनाथ शिंदे यांना सगळं धक्का बसेल हे नक्की नसलं तरी उद्धव ठाकरेंनी मात्र सुप्रीम कोर्टामध्ये बाजी पलटली असल्याचं जनमानसामध्ये नव्हे तर केंद्रातून सध्या सगळीकडे सूत्र हलायला सुरुवात झाली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ही केस अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या केसमुळेच देशाच्या राजकारणामध्ये कोणती शिवसेना कुणाची हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर देशाला कळणार आहे. शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना एकनाथ शिंदेंनी चोरून नेली, ती शिवसेना आमची आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय प्रचंड असा युक्तिवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाचे वाभाडे काढत शिंदे सेना ही पुरती संपलेली शिवसेना आहे, शिवसेना नसून तो एक गट आहे, त्यांना अपात्र करा, त्यांच्यासोबत येणारे सगळेच नेते त्यांना देखील अपात्र करून शिवसेना आहे तशी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातात द्या अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. मित्रांनो, जर शिवसेनेचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने आता येतोयच, परंतु शिंदेंना मात्र आगामी काळात खूप मोठा धक्का बसू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सर्वाधिक परिणाम हा शिंदे गटाच्या राजकीय वैधतेवरती होणार आहे. भविष्यातील राजकीय भूमिका नेमकी काय असणार याकडे सगळ्यांचं नाव ओळखलं जाणार आहे. त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचं पक्षाचं नाव काय असणार, शिंदेंना कोणतं चिन्ह मिळणार, आमदारांच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू होणार. मग आमदार एकनाथ शिंदेंसोबत राहणार की नाही या सगळ्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. मग कोणाला मंत्रिपद मिळणार, कोणाचं मंत्रिपद जाणार किंवा सरकारचे भवितव्य हे न्यायालयाच्या अंतिम आदेशावरती अवलंबून राहणार का, या देखील सध्या सगळ्याच बातम्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मात्र उद्धव ठाकरे पूर्ण उरलेत हे आता सांगायला हवं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एखाद्या पक्षाच्या बाजूने लागला तरी त्याचा अर्थ सरकार तात्काळ बरखास्त होऊ शकतंय. राज्य सरकारचे अस्तित्व बहुमतावरती आधारित असतं, परंतु एकनाथ शिंदेंच्या विरोधात निकाल लागला तर शिंदे सेनेचं महाराष्ट्र राज्यातील सरकारमधील स्थान डळमळीत होऊन त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं व्हॅल्यू कमी होईल आणि इकडे उद्धव ठाकरेंना मात्र खूप मोठं यश मिळेल. शिवसेना पक्ष चिन्ह याची लढाई उद्धव ठाकरेंच्या 100% हातात असल्याचं यावरून तरी प्रत्यक्ष जाणवत आहे. मित्रांनो, ठाकरे गटाच्या बाजूने निकाल आला तर मोठा राजकीय आणि नैतिक आधार उद्धव ठाकरेंना मिळणार आहे. पक्षाच्या मूळ
नेतृत्वाचा दावा अधिक मजबूत होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि इतर निवडणुकांमध्ये राजकीय फायदा उद्धव ठाकरेंना प्रचंड स्वरूपात मिळेल. तसेच शिवसैनिकांमध्ये नव्याने उत्साह निर्माण होऊन संघटनात्मक बळकटी मिळणार आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. उद्धव ठाकरे ही शिवसेनेची खरी बाजू सर्वांसमोर मांडतायत आणि तीच बाजू महाराष्ट्राच्या दिशेने सध्या समोर येत आहे. मित्रांनो, या निकालाचे वेगवेगळे निकाल काढले जात आहेत. याचे अर्थ वेगवेगळे लोक काढतायत, परंतु हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय हा केवळ पक्षासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागला त्याचा परिणाम पुढील राजकीय समीकरणं बदलतील. एकनाथ शिंदेंना मात्र महाराष्ट्रामध्ये राजकारण करणं खूप अवघड जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्षचिन्ह, धनुष्यबाण चिन्ह आणि सगळंच गेल्यानंतर मात्र आमदारांचं भविष्य अधांतरित राहील आणि आमदार पुन्हा एकदा ठाकरेंच्या बाजूने किंवा भाजपात प्रवेश करतील. मात्र आता सध्याच्या घडामोडीला उद्धव ठाकरे एकाही आमदाराला आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश देणार नाहीत. ही सगळ्यात मोठी घडामोड मुंबईतून आहे. त्यामुळे मित्रांनो, सध्या सुप्रीम कोर्टातील या घडामोडींवरती नेमकं काय घडतं आहे ते आता बघायचं आहे. आज पुन्हा एकदा दुपारी 2 वाजता शिवसेनेच्या या पक्षचिन्हावरती सुनावणी सुरू होणार आहे. उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आपली बाजू मांडतील, त्यानंतर शिंदेगडाचे वकील आपली बाजू मांडतील. मित्रांनो, त्यानंतर या निकालावरती सगळ्यात मोठ्या प्रक्रियेचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्ट देईल. मात्र इथं एकंदरीत सगळ्या झालेल्या या निकालावरून तरी उद्धव ठाकरेंची बाजू 100% खरी आणि 100% पक्की असल्यामुळे शिंदे गटाला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात राहणार की नाही हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण की 40 आमदारांसह 60 आमदार करणारे, नंतर उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणारे आणि दिल्लीत आपलं स्थान मजबूत करणारे एकनाथ शिंदे यांच्या हातातून पक्षचिन्ह गेला तर मात्र एकनाथ शिंदेंना पुढील काळामध्ये महाराष्ट्रात राजकारण करणं खूप अवघड जाईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातात पक्ष आणि शिवसेना येणं हे खूप गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे आणि हा निकाल सुप्रीम कोर्ट तशाच प्रकारे देऊ शकते. उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या हाती पक्ष आणि धनुष्यबाण द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्ट देखील काही दिवसात देऊ शकत आहे. मित्रांनो, एकंदरीत देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा हा करिश्मा शिंदे सेनेला आगामी काळात खूप महागात पडू शकतो आणि या राजकीय परिपक्वामध्ये उद्धव ठाकरे किती परिपक्व आहेत हे या निकालावरून पुन्हा एकदा निष्पन्न होईल. कारण की स्वतःकडे काही नसताना उद्धव ठाकरेंनी जी लढण्याची जी संयमाची भूमिका बजावली ती भूमिका प्रत्येक शिवसैनिक आजही अनुभवत आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदेंना देखील उद्धव ठाकरे जड जातील, भाजपला देखील केंद्रामध्ये जड जातील अशी उद्धव ठाकरेंची ख्याती आगामी काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आगामी काळात उद्धव ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्र देश अनुभवेल असाही अंदाज सध्या लावला जात आहे.